तर ठीक आहे मुलांनो, ठरल्याप्रमाणे आपण लिमिट आणि कंटिन्युटी मागे ठेवून पहिला चॅप्टर सुरू केलाय तो डिफरन्शिएशन. कारण लिमिट कंटिन्युटी पेक्षा हा चॅप्टर छोटा आहे पण वेटेज जास्त आहे. त्याच्यावरती एक थेरम येणार आहे, एखाद दोन एक्झाम्पल येणार आहे, भरपूर मोठा पार्ट हा चॅप्टर कॅरी करणार आहे. त्यानंतर तुमचा 12th चा पहिला चॅप्टर आहे पेपर सेकंडचा डिफरन्शिएशन. मग काय असतं डिफरन्शिएशन? म्हणजे तुम्हाला जर एखाद्या आपले बाकी शिक्षक असतात पहा, फिजिक्स केमिस्ट्री किंवा फिजिक्सवाले पण नाही, जनरली केमिस्ट्रीवाले किंवा बायोलॉजीवाले किंवा मराठी इंग्रजीवाले, त्यामध्ये तुम्ही जे मॅथ स्टडी करता ना त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन त्याचा यूज काय? पहिला मुद्दा हा असतो की खूप जण डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनच समजत नसतात. यूज काय सांगणार? बरोबर आहे. पण याचा म्हणजे हा जो डेरिव्हेटिव्ह आहे किंवा ते जे इंटिग्रेशन आहे हे विनाकारण बनलेलं नाही. म्हणजे न्यूटनने लॉ सांगितले होते, न्यूटनचे लॉ सांगितलेले, लॉ ऑफ काय न्यूटनचे 3 लॉ, बरोबर आहे. तर ह्या लॉज मध्ये एक लॉ असा होता, आय थिंक सेकंड लॉ, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. त्यातला एक वर्ड आला होता रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, बरोबर आहे. इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द काय? इसका फिजिक्सचा बुक तुम्हाला 11 नसतो. तर बाबांनो इथे जो वर्ड आला रेट ऑफ चेंज, रेट ऑफ चेंज, तिथे तुम्हाला इन्स्टंटेनियस रेट काढायचा होता. न्यूटनला काय काढायचा होता? इन्स्टंटेनियस रेट. आणि तोपर्यंत रेट काढण्याचा कोणताही फॉर्मॅट शिल्लक नव्हता. आपण रेट काढतो पण तो इन्स्टंटेनियस नव्हता, तो ऍव्हरेज रेट होता. तो काय होता? ऍव्हरेज रेट. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हा रेट काय असतो, तुम्ही गाडी चालवता सगळे, बरोबर आहे. आता बरं का, तुम्ही गाडी चालवता, अकोल्याच्या संगमनेर 20 किलोमीटर अंतर आहे, ते जायला तुम्हाला अर्धा तास लागतो. अर्धा तास लागतो. तर आपण तिथे इन्स्टंटेनियस न काढता फायनल रेट काढतो. म्हणजे अर्धा तासामध्ये 20 किलोमीटर, तर 1 तासामध्ये किती जाणार? 40 किलोमीटर. म्हणजे त्याचा ऍव्हरेज रेट काय झाला? 40 किलोमीटर पर आवर. हे पण एखाद्या इन्स्टंटला त्याची स्पीड कशी काढणार? रेट कसा काढणार? तो स्पीडोमीटर दाखवतो बा आपल्याला, आपण स्पीड वर असतो 40, 60, 55 दाखवतो ना. ते जी काय आहे तो असतो त्या टाइमचा रेट ऑफ चेंज, म्हणजे त्या टाइमचा स्पीड. स्पीड म्हणजे रेट ऑफ चेंज आहे ना, बरोबर. तर बाळांनो ह्या रेट ऑफ चेंजला डेरिव्हेटिव्ह म्हणतात. म्हणजे डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ वन व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू अदर व्हेरिएबल. आणि मग आपण प्रत्येक ठिकाणी रेट काढतो, बरोबर आहे. रेट ऑफ चेंज तुम्ही काढता ना प्रत्येक ठिकाणी येतो हा. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये तुमच्याकडे समजा तुम्ही एखाद्या इंडस्ट्री कंपनीत कामाला आहे, तुमच्याकडे टाकी ती तुम्ही 2-4 नळ चालू केले ती भरते, तर ते किती रेटने ते नळ चालू झाले यावर डिपेंड करी टाकी किती वेळात भरणार आहे, बरोबर आहे. म्हणजे हा जो रेट ऑफ चेंज आहे हा प्रत्येक ठिकाणी लागणार आहे. आणि म्हणूनच न्यूटन बाबांनी मॉडर्न मॅथमॅटिक्स मध्ये डेरिव्हेटिव्ह इंट्रोड्यूस केले. समजा डेरिव्हेटिव्ह काय इंट्रोड्यूस झाले? डेरिव्हेटिव्ह म्हणजे रेट ऑफ चेंज आहे. आणि जोपर्यंत सायन्स डेव्हलप नव्हतं तोपर्यंत रेट ऑफ चेंजची गरज नव्हती, बरोबर आहे. इन्स्टंटेनियसची गरज नव्हती, तोपर्यंत हा पण बाबा नव्हता. पण ज्या वेळेस इन्स्टंटेनियस रेटची गरज पडली त्यावेळेस ती गरज सगळ्यात पहिले न्यूटनला पडली. आणि त्यांनी डेरिव्हेटिव्ह साठी काहीतरी फॉर्मॅट तयार करण्यात केला गेला आणि त्यांनी त्याला रेट ऑफ चेंज नाव दिलं. त्या रेट ऑफ चेंजला पुढे जाऊन डेरिव्हेटिव्ह असं म्हणण्यात आलं. म्हणजे डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट
रेट ऑफ चेंज. आणि मग हा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे, आता हा आपला शिकायचा आहे. कारण की फिजिक्समध्ये तुम्ही पाहिलं असेल, जेवढे काही तुमचे ते प्रूफ असतात पहा, त्याला डेरिव्हेशनच म्हणतात. ते डेरिव्हेटिव्हच प्रूफ होतं. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन हे चालतं ना. मग याचा उपयोग स्पेस सायन्समध्ये म्हणजे जनरल सायन्समध्ये खूप ठिकाणी होतो. मग आता हा डेरिव्हेटिव्ह काय असतो पहा बरं का. सिंपल, आपण डेरिव्हेटिव्हची किंवा डिफरन्शिएशनची डेफिनेशन केली पहा बरं का. डेरिव्हेटिव्ह काय डेफिनेशन केली? इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ वन व्हेरिएबल with respect to second variable. बरोबर आहे. म्हणजे दोन व्हेरिएबल चेंज होणारे, पहिल्याच्या कंपॅरेटिव्हली दुसरा किती चेंज झाला. आणि यालाच पुढे जाऊन तुमच्या आईन्स्टाईन बाबांनी थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी केला याच्यापासून. कारण की जगात कोणीच सेपरेटली चेंज नाही होत. एक चेंज झाला दुसरा चेंज होतो. रिस्पेक्ट म्हणजे काय, एकमेकाला करस्पॉन्डिंग आहे सगळे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला गाडी चालवायची, बरोबर आहे, स्पीड वाढवायची आहे, काय करता? चाकात बोट घालता, चाक फिरवता का? आपण काय करतो? ऍक्सेलेरेटर फिरवतो. हा किती फिरवला म्हणजे तो किती फिरणार आहे हे चालवणाऱ्याला जजमेंट राहत त्या गाडीने, की हा आपण किती फिरवला तर तो किती फिरला, आपण किती नाही फिरवी. बरोबर ना. धरली उड घोडा, हे किती फिरवलं म्हणजे तो किती फिरणार हे आपल्याला माहिती. आता ह्या व्हेरिएबलला मी म्हणतो एक्स, बरोबर आहे. म्हणजे एक्सला मी चेंज करणार. केला का एक्स चेंज? एक्स चेंज झाला की त्याचे काय आहे, रोटेशन ऑफ व्हील, तो झाला वाय. एक चेंज झाला तर वाय चेंज होणार का नाही होणार? होणार. आणि त्याचा जो रेट असणार तो तुम्हाला किलोमीटर मध्ये दिसणार की किती चेंज झाला, काटा फिरलेला दिसतो पुढे. मग बाळांनो हा आहे डेरिव्हेटिव्ह. मग आपण दोन व्हेरिएबल घेतले. आपण काय म्हटलं? रेट ऑफ चेंज ऑफ वन व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू अदर व्हेरिएबल. इथे दोन व्हेरिएबल आहे. मग आता इथे दोन व्हेरिएबल म्हटल्यानंतर एक असतो डिपेंडंट व्हेरिएबल, दुसरा असतो इंडिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो, गाडीचं एक्झाम्पल घेऊया आपण. बरोबर का? मला रोटेशन ऑफ व्हील वाढवायचं होतं. मग मी काय केलं? मग म्हणजे बा मला वाय वाढवायचा होता, मी वाय वाढवला का? नाही. मी काय वाढवला? एक्स वाढवला. एक्स वाढला की वाय ऑटोमॅटिक वाढणार. पण उलट म्हणजे मी ते चाकवर धरलं, जोरदार व्हील फिरवलं तर ऍक्सेलेरेटर आपोआप फिरणार आहे. म्हणजे एक असतो इंडिपेंडंट व्हेरिएबल, एक असतो काय? इंडिपेंडंट व्हेरिएबल. आणि त्याला आपण आपला इन हँड व्हेरिएबल म्हणतो. पहा ना, गाडीची मूठ आपल्या हातात आहे, तो इन हँड व्हेरिएबल आहे आपला. म्हणजे तो वाढणार की नाही वाढणार हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात. बरोबर आहे. तो इन हँड व्हेरिएबल म्हणजे कोणता? इंडिपेंडंट व्हेरिएबल. मग इथं पहिला येतो इंडिपेंडंट व्हेरिएबल. त्याला तुम्ही काय म्हटलं आता? आणि एक्स वर डिपेंड असणारा दुसरा व्हेरिएबल आहे वाय. म्हणजे एक्स वाढला तर वाय वाढणार आहे, एक्स वाढला नाही तर वाय वाढेल का? नाही. म्हणजे तो काय झाला? डिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे वाय. अडचण काही? अरे अडचण? ओके. आता बाळांनो मला काढायचा आहे रेट ऑफ चेंज. काय काढायचं आहे? रेट ऑफ चेंज. आता 2 मिनिटं तो रेट गेला खड्ड्यात. पहिले मला काढायचा चेंज. चेंज कसा काढणार तुम्ही? तुमच्याकडे आज सकाळी खिशामध्ये 100 रुपये होते, संध्याकाळी 1000 रुपये झाले. कसे आले, काय आले, कोणी टाकले माहित नाही.
मग तुम्ही तुमच्या खिशातल्या मनीच्या बॅलन्सचा जर चेंज घेतला तर चेंज किती झाला? 900 रुपीज. कसा काढला? फायनल मायनस इनिशियल हा चेंज असतो आपल्याकडे, बरोबर आहे. मग आता बाबर काहीतरी सिंपल एक उद्योग करतो. 2 मिनिटं वायला म्हणतो एफ ऑफ, चालेल का? वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. कारण की वाय हे कोणाचं फंक्शन आहे? एक्सचं फंक्शन ना. ओके, मग आता माझ्या बाबर मी असं करतो, एक्स जो आहे तो एक चेंज करतो. एक्स चेंजेस टू एक्स प्लस एच. इनिशियल एक्स दिसला, हा एवढा अंतर एच आहे, झाला का एक्स प्लस एच. इनिशियली ऍक्सेलरेटर एवढं होतं म्हणजे एक्स होता, तो मी वाढवला एच ने, म्हणजे आता फायनली माझं ऍक्सेलरेशन झालं एक्स प्लस एच. आता जर एक्स इन्क्रीज झाला तर एफ ऑफ एक्स इन्क्रीज होणार आहे, रोटेशन ऑफ व्हील इन्क्रीज होणार आहे. मग ते सुरुवातीला होतं एफ ऑफ एक्स, मग नंतर काय होणार? एफ ऑफ एक्स. अडचण काही? चेंज का झाला समजला? हा, आता मला हा चेंज कॅल्क्युलेट करायचा. पण आता आपला कोणाचा चेंज घ्यायचा लक्षात ठेवा. आपण डिपेंडंट व्हेरिएबलचा चेंज विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल घेतो, बरोबर आहे. ओके, म्हणजे वरती वायचा चेंज म्हणजे एफ ऑफ एक्सचा चेंज. मग मला सांगा बघा, एफ ऑफ एक्सचा चेंज किती झाला? एफ ऑफ एक्सची फायनल अमाऊंट किती झाली? एफ ऑफ, आणि चेंज म्हणजे मायनस करावं लागेल ना, 1000 मायनस 100 900 आज तुमचं आन्सर. हे फायनल आहे, ही इनिशियल आहे, मायनस एफ ऑफ एक्स. ही सबट्रॅक्शन होऊ शकत नाही जोपर्यंत हे एक आणि एक कळत नाही तोपर्यंत. आपण आता एक्स मध्ये किती चेंज झाला तो काय करू आपण? एक्स प्लस एच मायनस एक्सला एक्स, आणि क्लिअर कट दिसतो आपला एक्स मध्ये किती इन्क्रीमेंट झाली? एच, बरोबर आहे का? आणि हा झाला चेंज ऑफ वाय अपॉन चेंज ऑफ एक्स, बरोबर आहे. पण हा झाला तुमचा इंटरवल चेंज ना. हा इनिशियल फायनल जसं मी सांगितलं, अकोले संगमेर जायला तुमची सरासरी निघाली ना, स्पीड किती निघाली? 40. पण आपला कशी पाहिजे? इन्स्टंटेनियस पाहिजे ना, त्या एक्झॅक्टली पॉइंटला. मग त्या पॉइंटला म्हटल्यानंतर डिस्टन्स किती घ्यायचं? 0, बरोबर ना. मग इथे मला एक्सचा चेंज जो आहे तो खूप स्मॉल घ्यायचा आहे, मग लिमिट एच टेंड्स टू 0. आता याचा मिनिंग समजून घ्या काय. पण जगामध्ये 2 गोष्टी असतात, एक असते ऍब्सोल्यूट आणि एक असते नियरिंग. ऍब्सोल्यूट म्हणजे काय? माझ्या खिशामध्ये आता किती पैसे आहेत, पाकिट काढलं मोजलं, एक मला ऍब्सोल्यूट अमाऊंट भेटेल डायरेक्ट एवढीच, बरोबर आहे. पण हा ज्या वेळेस आपण आपलं वेट कॅरी म्हणजे सगळं मास काउंट करतो, तुम्हाला तुमचं मास कधी त्यांच्याकडे भरत नाही. तुमचं वजन थोडंफार मागे पुढे भरतं, इयरचा प्रेशर येतो, बरोबर आहे. तुमचे कपडे कुपडे खिशात ठेवलेल्या वस्तू, वॉलेट, घड्याळ, त्याच्यामुळे थोडंसं वाढतं. काही वेळेस इयर फ्लो करत असतो, त्यामुळे तुम्ही थोडं लिफ्ट होतात, कमी होतं. पण मग समजा आपलं जर वजन एवढं भरलं 99.2 kg, पण किती धरतो रे? तुम्ही कधी वरचं काउंट करता, किती अमाऊंट सांगतात, बरोबर आहे. मग बाळांनो लक्षात ठेवा, एक तर असतो तुमचा एक्स हा जो आहे तो ट्रॅव्हल करणार आहे, म्हणजे एच टेंड्स टू 0, म्हणजे एच ची व्हॅल्यू 0 असेल का? नाही. पण हा एच ची व्हॅल्यू 0च्या खूप जवळ आहे. मग 0च्या जवळ म्हणजे कशी? इकडे वा, हा 0 आहे, मे बी एच ची व्हॅल्यू 0.00000001, पण 0 आहे का? नाही. पण हा जर आपण हिला कॅल्क्युलेशनला घेतलं तर अप्रॉक्सिमेटली किती व्हॅल्यू? कारण की हे 0 काउंट नाही करू राहिले, किंवा याची व्हॅल्यू अशी बनू शकते -0.00000001, म्हणजे सुद्धा किती? म्हणजे ती इकडून जवळ असेल किंवा इकडून जवळ असेल,
तुमचा 1 इकडे आहे, -1 इकडे आहे. आणि ह्या व्हॅल्यू याच्या खूप जवळ असणार आहे, खूप जवळ, फार एकदम जवळ. म्हणजे आपण असं बारीक बारीक करत गेलो ना, मध्ये गॅप दिसत राहणार. बरोबर आहे. तर इतक्या जवळ ही व्हॅल्यू जाणार, पण 0 होणार का? म्हणजे आपण सनच्या खूप जवळ जाऊ शकतो, पण सनवर जाऊ शकतो का? सेम प्रोसेस. टेन्स टू टेन्स टू 0. म्हणजे आपण तो जो काही एक्स मधला चेंज आहे तो किती घेतला? 0 नाही घेतला, तो 0च्या खूप जवळ घेतला, म्हणजे खूप छोटा चेंज घेतला. म्हणजे एक्स आपण थोडासा चेंज केला, पण बाळांनो वाय भरपूर चेंज होणार आहे. म्हणजे तुम्ही ऍक्सेलरेटर कधी असं फिरवता का? अख्खा गोल फिरवता का? ऍक्सेलरेटर आपण थोडंसं फिरवतो, पण व्हील मात्र पूर्ण गोल फिरतो. म्हणजे एक्स मध्ये थोडा जरी चेंज झाला तर वाय मध्ये करस्पॉन्डिंग चेंज खूप मोठा असू शकतो. बरोबर आहे. ऍक्सेलरेटर अर्धच फिरतं, सुद्धा फिरत नाही कधी कोणाचं. फिरतं कोणत्या गाडीत असतं, मग गेलं याचा अर्थ ते. जर ऍक्सेलरेटर अर्ध तर गाडीचं काय होतं? राहते का ताब्यात गाडी? मग विचार करा, एक्स मध्ये चेंज झाला तर वाय मध्ये खूप मोठा चेंज होतो. आणि बाळांनो ह्याच चेंजला इन्स्टंटेनियस रेट म्हणजेच आपण म्हणतो डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. दिस इज द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्हची पहिली डेफिनेशन जगातली. पहा, पाठ नाही केली आपण, ती कशी बनली ना, डिस्कस केले, समजलं प्रत्येकाला? ओके. आता याला अल्टरनेट पहा बरं का, लगेच याला अल्टरनेट घेऊया. आता सपोज मी एफ ऑफ एक्स न घेता एक्स आणि वाय मध्ये जातो, पहा बरं का. आता मी असं करतो, ही तुमचं फर्स्ट प्रिन्सिपल. इफ फर्स्ट प्रिन्सिपल. ओके. आता बाबर का सेकंड. आता सपोज एक्स हा मी इन्क्रीज करतो एक्स प्लस डेल्टा एक्स. एक्स मध्ये एवढी इन्क्रीमेंट न करता काय केली? एक्स प्लस डेल्टा एक्स. आता ही डेल्टा एक्स का घेतल्याचं कारण सांगतो. ज्यावेळेस सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह इंट्रोड्यूस केले गेले न्यूटन बाबाकडनं, त्यावेळेस व्हेरिएबलची अडचण होती, दोनच व्हेरिएबल होते, जास्त गरमन नव्हती, 2 डायमेन्शन मध्ये काम चालू होतं. पण जसे पुढे मॅथ्स प्रोग्रेस करत गेलं, फिजिक्स मध्ये कॉम्प्लिकेशन वाढत गेले, मग कळालं कोणतीही गोष्ट एका फॅक्टरवर डिपेंड नसते. तुम्हाला मार्क्स पडणं फक्त एका फॅक्टरवर डिपेंड आहेत का? मग इथं डिपेंडंट इंडिपेंडंट व्हेरिएबलची संख्या खूप मोठी. मग त्यांनी सांगितलं त्यावेळेस की प्रत्येक वेळेस ते व्हेरिएबल गणन करण्यापेक्षा प्रत्येकामध्ये करस्पॉन्डिंग चेंज घ्यायची. कोणता चेंज घ्यायचा? करस्पॉन्डिंग चेंज. याचं एक्झाम्पल सांगतो. तुमच्या घरी 3 पाहुणे येणार आहे, असं तुम्हाला त्यांचा फोन आला, आम्ही आठवड्यात आलोय तर 5 मिनिटात घरी येतोय. मग आपण काय करणार? पटकन चहा ठेवणार. बरोबर आहे. काय केलं मी त्या पाहुण्यांसाठी, 3 पाहुण्यांसाठी चहा ठेवला. चहा ठेवताना मी लॉजिक काय धरलं की माझं जे काही माप असेल, म्हणजे कपाने पाणी ओतणार तर 2 मिनिटं पहिले दूध घेऊ, कपाने दूध ओतणार, साखरेचं एक मिडियम माप असतं त्या मापाने साखर ओतणार, आणि चहा पावडरचं बारीक माप असतं हे चहा पावडर ओतणार. बरोबर आहे? बरोबर आहे. हा. पण येता येता त्यांची आणि आपल्या बाजूच्या माणसाची ओळख आहे चांगली. ते येता येतात तिथे उभे राहिले, त्यांनी त्यांना पाहिलं, हाय बाय केला. आता येणार 3 होते, मी किती कप चहा ठेवला होता? 3 कप. ते आले आणि त्याच्याबरोबर भिडले. आता हा म्हटला चला मग तुम्ही पण चहा द्या. आता 3 कपचा किती कप करायचा आहे मला? मग आता मला जर 3 कप चहाचा 4 कप चहा करायचा असेल तर मला चहामध्ये इन्क्रीमेंट करायची. मग मला सांगा दूध कसं वाढवावं लागेल? दुधाच्या मापाने वाढवावं लागेल. चहा पावडरचं मापाने वाढवावं लागेल, आणि साखर त्याच मापाने. हे तर मी असं केलं, कपाने चहा पावडर ओतली, त्या चमच्यानी दूध ओतलं, आणि साखरच्या मापाने साखर ओतली. चालेल का? म्हणजे प्रत्येक व्हेरिएबल हा त्याच्या करस्पॉन्डिंगली चेंज करणार. म्हणजे दूध हे दुधाच्याच मापात वाढणार आहे, साखर ही
साखरेच्याच मापात वाढणार आहे आणि चहा पावडर ही चहा पावडरच्याच मापात वाढणार आहे. डेरिव्हेटिव्ह लई लांब नाही, डेरिव्हेटिव्ह किचन मध्ये पण बरोबर आहे. तर हा जो काही रेट आहे, मग इथे काय केला, एक्स कितीने इन्क्रीज होणार, करस्पॉन्डिंग एक्स डेल्टा एक्स, आणि मग वाय कितीने चेंज होणार रे. ओके, समजलं, वाय प्लस डेल्टा वाय, बरोबर आहे. आणि तो पण स्मॉल डेल्टा घेतला, डेल्टा दोन असतात, एक कॅपिटल म्हणजे ट्रायंगल काढतो, स्मॉल म्हणजे असा काढतो आपण, बरोबर आहे. तर पहा बरं का, आता इथे मला रेट ऑफ चेंज करायचा आहे, मग डेल्टा वाय अपॉन, आणि आपण जो खाली असतो त्याचं लिमिट 0 घेतो ना, मग एक्स मध्ये जो चेंज झालाय त्याचं लिमिट घेतो मी डेल्टा एक्स टेन्स टू 0, आणि याला म्हणायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय डी. हा तुमचा सेकंड प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणू शकता, किंवा डायरेक्टली दिस इज द मॉडर्न डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. तीन ही एकच आहे. इथं फक्त आपल्याला फंक्शन मधला चेंज सबट्रॅक्शनने भेटतो, आणि इथं आपण तो चेंज डायरेक्ट घेतला. ऍक्च्युली हा करा ना, यातनं हा मायनस केला एवढाच भेटणार आहे, पण तिथे ती सबट्रॅक्शन करता नाही आली, आणि एक्स मधला चेंज एच होता, इथं एक्स मधला चेंज डेल्टा एक्स, बाकी काही नाही, दोन्ही डेफिनेशन एकच. अडचण बोला बरं. पहिल्या पॉईंटची थेरी संपली. घ्या लिहून. बाळांनो, डेरिव्हेटिव्ह काय समजला का? म्हणजे डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय लई मोठा स्पेस सायन्स बियन्स नाही. मला वाटतं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काहीतरी लई जगाच्या वेगळं आहे. जगाच्या वेगळं काहीच नाही डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह म्हणजे फक्त रेट ऑफ चेंज आहे, बाकी उद्योग नाही. त्यात एक नोट घेऊया. नोट घ्यायची काय गरज नाहीये, पण तरी दिली, कारण तुमच्या बुक मध्ये आहे की जर एक्सची व्हॅल्यू मी तुम्हाला परफेक्ट दिली काहीतरी, काय याच्या प्रिन्सिपल मध्ये एक्सची व्हॅल्यू टाकून द्यायची दिली.
ओके झालंय? ठीक आहे. आता याचे काही सॉल्ड एक्झाम्पल पाहूया पहिले फर्स्ट प्रिन्सिपलचे. ओके झालंय. खाली घ्या सॉल्ड एक्झाम्पल्स. सॉल्ड एक्झाम्पल्स झालंय प्रत्येकाचं पुसू. सॉल्ड एक्झाम्पल्स. Question number 1, find the derivative of the following from the definition एवढा क्वेश्चन आहे. आता फक्त इथं घोळ सांगतो. डेफिनेशन म्हणजे काय, तर डेरिव्हेटिव्हची पहिली डेफिनेशन म्हणजे काय, फर्स्ट प्रिन्सिपल. फ्रॉम द डेफिनेशन आता मिनिंग काय, दॅट इज फ्रॉम फर्स्ट प्रिन्सिपल. इथे दिलेलं नाहीये, फर्स्ट प्रिन्सिपलचा यूज करायचा आहे. याचा अर्थ फ्रॉम द डेफिनेशन म्हणजे फर्स्ट प्रिन्सिपल. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे √1. बाळांनो सगळे फक्त इम्पॉर्टंट एक्झाम्पल घेणार आहे मी फर्स्ट प्रिन्सिपलचे. फर्स्ट प्रिन्सिपल जास्त एक्झाम्पल करू नये. आता ओके, एक सोल्युशन. आता फर्स्ट प्रिन्सिपल जर घ्यायचा असेल तर आपल्याला f(x) पाहिजे ना, मग याला f(x) म्हणायचं. लेट माझ्या बरोबर लिहा प्रत्येकाने. दिलेलं जे फंक्शन आहे त्याला f(x) म्हणा. म्हणजे का, ओके. आता एक्सच्या जागी रिप्लेस करून कोण घ्यायचा, x + h. रिप्लेस x by x + h. म्हणजे एक्सच्या ऐवजी काय घ्यायचा, x + h. Therefore f(x + h) is equals to under root x + h. अडचण काही, ओके. युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. त्याला आपण घेणार युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल म्हणजे काय, डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, काय आहे बाळांनो फर्स्ट प्रिन्सिपल, f डॅश डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह, f डॅश ऑफ x म्हणजे f(x) चा डेरिव्हेटिव्ह काय, लिमिट h टेंड्स टू 0 f(x + h minus f(x) upon h. अडचण उद्योगाला इथपर्यंत टाकावेल. f(x + h) आहे तुमच्याकडे आणि f(x) आहे टाका. Therefore f dash of x आणि ओके. आता हे लिमिट सोडवायचं आहे.
हे लिमिट सॉल्व करा. आता ऐका, लिमिट 3 प्रकारे शिकतो. किती प्रकारे? 3 प्रकारे. लिमिटच्या आपण बेसिक सांगतो. पहिला मुद्दा, जरी टेन्स टू असला तरी आपण एच व्हॅल्यू मगाशी पाहिली टेन्स टू पण ते 0च्या जवळ आहे ना खूप, मग लिमिट हे नेहमी अप्रॉक्सिमेट निघतं, परफेक्ट निघत नाही. लिमिट हे नेहमी अप्रॉक्सिमेट असतं. आणि लिमिट म्हणजे काय? पावर का तुमची काही चूक नाहीये. मी धरलं एकाला, पहिली कानाखाली दिली, कारण दादा सर एवढ चांगलं शिकवतात, समजतंय, झाली असं काहीतरी चूक, परत धरली, दुसरी कानाखाली दिली, पण दादा सरांचा आज मूड ठीक नसेल, घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल किंवा काहीतरी झालं असतं, तिसरी टेकवली, सर आज वाईट गेली दिसतंय, 5वी टेकवली, पण म्हणलं आता मास्तर लोक फिरले, सर नाही मग मास्तर, आणि 6वी टेकवली, 7व्याला मास्तर आहे ना गप्रा शिकवायचं काम, मग त्याचं लिमिट तिथं संपलं. बरोबर आहे. म्हणजे 5व्या कानाखाली खाल्ल्यानंतर त्याचं लिमिट संपलं. 6वी कानाखालचं खाऊ शकत. बरोबर आहे. मग बाळांनो, आपण इथे लिमिट कॅल्क्युलेट करतो म्हणजे काय? मला सांगा बरं, जगात कोणत्याही गोष्टीचं लिमिट इन्फिनिटी आहे का? एखादा खूप खातो तर कुठेतरी जाऊन थांबतो ना. मग बाळांनो, तो कुठेतरी थांबतो म्हणजे तो लिमिट आहे. मग लक्षात ठेवा, लिमिट कधीच इन्फिनिटी असतात. इन्फिनिटी असत नाही. तो किती मोठा नंबर असू शकतो, किती छोटा नंबर असू शकतो, पण तो कधीच इन्फिनिटी किंवा मायनस इन्फिनिटी असू शकत नाही. आणि ते आपण जर अप्रॉक्सिमेट काढत असेल तर सरळ सरळ एक्सची व्हॅल्यू 0 पुट करायची. पण लिमिट सॉल्व्ह करताना एकच गुण असतो. मी काय म्हटलं, लिमिट इन्फिनिटी असणार नाही. आणि आन्सर इन्फिनिटी कधी येतं? जर डिनॉमिनेटर 0 आला तर ना. मग लिमिट सॉल्व्ह करण्याची पहिली मेथड डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड काय सांगते? सरळ सरळ ती टेन्स टू व्हॅल्यू ना धरान पुट करा. पण पुट करताना मनातल्या मनात पहिले डिनॉमिनेटर मध्ये पुट करून पाहिजे. डिनॉमिनेटर 0 झाला पाहिजे का? नाही. तर तुम्ही डायरेक्ट मध्ये अप्लाय करू शकता. झाला पहिला मुद्दा. समजलं? अरे समजलं का? लिमिट सॉल्व्ह करताना डायरेक्ट मध्ये कधी वापरायची? जर डिनॉमिनेटर 0 होत नसेल तर. इथं होतोय, कार्यक्रम सांगतो. मग दुसरा उद्योग, सेकंड मेथड ऑफ सॉल्विंग लिमिट, ती आहे रॅशनलायझेशन. कोणती? रॅशनलायझेशन. आणि इथून पुढच्या रॅशनलायझेशन, फॅक्टरायझेशन आणि फॉर्म्युला या प्रत्येकाचं एकच टार्गेट असतं. ते टार्गेट असतं डिनॉमिनेटर 0 होतोय ना, म्हणून तुम्ही डायरेक्ट अप्लाय करत नाही. मग हा डिनॉमिनेटर 0 आहे तो आपला करायचा आहे कॅन्सल. डिनॉमिनेटर 0 काय करायचा? कॅन्सल. यासाठी दुसरी मेथड आहे ती आहे रॅशनलायझेशन, फॅक्टरायझेशन, बरोबर, रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशन कधी वापरायची? जर तुमच्याकडे आलेलं फंक्शन रूट फंक्शन मायनस रूट फंक्शन, म्हणजे तुमच्याकडे आलेला फॉर्मॅट जो आहे ना, जर तो असा असेल रूट ए मायनस रूट बी किंवा रूट ए मायनस बी किंवा रॅशनल फॅक्टर धरतो आपण, बरोबर ना. आणि रॅशनलायझेशन करणं, मग आपण यात कॉन्जुगेट पेअरने, याची कॉन्जुगेट पेअर म्हणजे मधलं साइन चेंज करायचं, त्याने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. तर इथं पाहून घ्या, इथं रूट आलेले, म्हणजे हा कोणता फॅक्टर आहे? इरॅशनल फॅक्टर. याचं काय करायचं? रॅशनलायझेशन. मग आता काय करणार? आता आपण करणार मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड, याची कॉन्जुगेट पेअर घ्या, अंडर रूट एक्स प्लस रूट एक्स.
याच्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं बरोबर आहे का? ओके. आता न्यूमरेटरला a मायनस बी a प्लस बी म्हणजे तो काय होईल? दोन मिनिटं राजू स्टॉप करा. वी हॅव a मायनस बी इंटू a प्लस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस, बरोबर आहे फॉर्म्युला? ओके, रायटिंग स्टॉप करायचं पुढे 2 मिनिटं फक्त. ओके, देअरफॉर f डॅश ऑफ x इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0. वरती पहा, आता हा जो आहे तुमचा पहिला, हा a, हा b, हा a आणि हा b, a मायनस बी a प्लस बी म्हणजे काय होणार? a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे हा झाला a म्हणजे कोण? अंडर रूट x प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर मायनस अंडर रूट x ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटरला हा काही उद्योग होणार नाही, कारण की तुमचं टार्गेट आहे की डिनॉमिनेटरचा 0 गायब करायचं तुम्हाला. आणि डिनॉमिनेटरचा 0 म्हणजे कोण आहे? मग त्याला बाजूला ठेवा, एच इंटू ब्रॅकेट काय? अंडर रूट एक्स प्लस एच प्लस, बरोबर आहे का? ओके, रायटिंग स्टॉप करा वाक्य. लिमिट एच टेंड्स टू 0. आता पहिला मुद्दा इथं काय होईल पहा, तो जो काही स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आहे तो काय होणार? आणि आपण रूटला इरॅशनल म्हटलो होतो ना, आणि रॅशनल करायचं म्हणजे रूट कॅन्सल करायचा, झाला कॅन्सल. वरती काय उरलं? ओके, सगळ्यात पहिले एक्स ला एक, मग आता काय उरलं? आता एच ला एच, हा. आता मला एक प्रश्न सांगा, बाळा तुमचं मेन टार्गेट काय होतं? मी तुम्हाला डायरेक्ट मध्ये कधी वापरायची? जर डिनॉमिनेटर 0 नसेल तर वापरायची. तुमचा डिनॉमिनेटर 0 कोणामुळे होता इथे? तुम्ही डायरेक्ट का वापरत नव्हते? तर हा एच जर 0 पुट केला तर अडचण होती. म्हणजे हा एच म्हणजे डिनॉमिनेटरचा 0 होता, तो डिनॉमिनेटरचा 0 काय झाला? कॅन्सल झाला. मग आता 2 मिनिटं मनातल्या मनात, न्यूमरेटरची अडचण आहे का लिमिटला? नाही, लिमिटला अडचण फक्त कोणाची? डिनॉमिनेटर. मनातल्या मनात एक्सची व्हॅल्यू 0 पुट करा बरं. रूट एक्स प्लस एच म्हणजे प्लस रूट एक्स, रूट एक्स प्लस रूट एक्स 2 रूट एक्स, आणि एक्सचं 0 होतोय का? 0 कोण होतोय? एच. मग त्यामुळे अडचण आहे का याची? मग इथं वापरायची डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मध्ये कसं वापरणार? आता डायरेक्ट मेथड वापरताना एक गोळ लागतात घ्या. तुम्ही एचची व्हॅल्यू 0 पुट करताय ना, लिमिट लायची गरज नाही. 1 अपॉन अंडर रूट एक्स प्लस 0 प्लस रूट एक्स. इथे कोणती मेथड वापरली मी? डायरेक्ट मेथड. आणि एचची व्हॅल्यू 0 पुट केली, लिमिट लिहिलं नाही, म्हणजे हे आलं 1 अपॉन रूट एक्स प्लस रूट एक्स. आणि फायनली एफ डॅश ऑफ एक्स मला भेटला 1 अपॉन 2 रूट एक्स. आणि हे आलं बाळांनो डेरिव्हेटिव्ह. दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स युझिंग फर्स्ट प्रिन्सिपल. तर मला सांगा फक्त, ते बाकीचं लिमिट गेलं खड्ड्यात, या क्वेश्चनचं लिमिट कसं सॉल्व्ह करायचं समजलं का प्रत्येकाला? आणि ते का तर सॉल्व्ह केलं हे पण समजलं का? म्हणजे हा क्वेश्चन आन्सर आहे असं नाही, या क्वेश्चन मध्ये तुम्हाला ट्रिक आहे. रूट आलेत ना, मग याचं रॅशनलायझेशन करायचं. तर एच मध्ये 0 होतोय म्हणून ते कॅन्सल करायचा, आणि तो जिथे कॅन्सल होणार आहे ती डायरेक्ट चेक करून पहा. डायरेक्ट व्हॅल्यूने जर होत असेल काम तर करून टाका ना, कारण की एच 0 होतोय, एक्स नाही. IMP एक्झाम्पल आहे. कोणी मोबाईल आणलाय?
मी तुम्हाला ते पाठवलेलं ग्रुपवर एकदा चेक करा बरं, फर्स्ट प्रिन्सिपल आहे का डिलीट झाला. चेक ग्रुपवर चेक करा ना, ग्रुपवरती एक पाठवली बघा मी लिंक. फोटो दाखवा बरं. फोटो असेल किंवा पीडीएफ होती. ओके, कॅटकट नाही, हा फर्स्ट प्रिन्सिपल आहे. जेवढे एक्झाम्पल तेवढे करा फक्त. पहिले एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला. ओके, नेक्स्ट. ओके, फर्स्ट प्रिन्सिपलचं पहिलं एक्झाम्पल समजलं आणि आता आपण एक लिमिट पण सॉल्व्ह केलं. ते लिमिट समजलं कसं का सॉल्व्ह केलं. ओके, नेक्स्ट. पुढचं एक्झाम्पल. नेक्स्ट. Exercise 9.1. Question number 1. Exercise 9.1, question number 1. Find the derivatives. Find the derivatives of the following with respect to x by using method of first principle. By using the method of first principle.
ओके, घ्या बरं पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घ्या बरं. चला, सगळ्यात पहिला मुद्दा, तुम्ही एफ ऑफ एक्स लिहू शकता, एफ ऑफ एक्स प्लस एस लिहू शकताय, फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला लिहू शकताय, त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करू शकताय. करा बरं एवढं सगळं. सोल्युशन काय काय पाहिजे आपला फर्स्ट प्रिन्सिपल साठी? Therefore, इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर आला ना रे, तो कॅल्क्युलेट करून घ्यावा लागेल. त्याचा स्क्वेअर कसा करणार? एक्स स्क्वेअर प्लस 2xh प्लस एच स्क्वेअर प्लस, आता हा जो 3 आहे हा 3 सुद्धा इथे मल्टिप्लाय करून घ्या. 3x प्लस 3h आणि तो बिचारा मायनस. इथे कोणता फॉर्म्युला प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला ऑफ. ओके, आता हा काय आला? एफ ऑफ हा एफ ऑफ एक्स. थोडंसं कॅल्क्युलेशन वाढलं ना, मग मार्क करा, कारण त्या दोन्ही बाजू आपल्याला लागणार आहे. मग युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल, using first principle. काय फर्स्ट प्रिन्सिपल? टाका व्हॅल्यू, ब्रॅकेट करून टाका. प्लस ची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर प्लस 2xh प्लस एच स्क्वेअर प्लस 3x प्लस 3h मायनस 1 मायनस, आता ब्रॅकेट करून घ्या, मध्ये मायनस आहे ना, मायनस एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 1 आणि अपॉन बिचारा तो एच. अडचण काही? दोन्ही व्हॅल्यू टाकल्या आपण. हा, आता ब्रॅकेट ओपन करा, सबट्रॅक्शन ना, ब्रॅकेट ओपन करा. पहिला ब्रॅकेट ओपन करताना काय अडचण आहे का? तो डायरेक्ट ओपन करा. एक्स स्क्वेअर प्लस 2xh प्लस एच स्क्वेअर प्लस 3x प्लस 3h मायनस 1. आणि बाळांनो, आता हा सेकंड ब्रॅकेट ओपन करताना काय होईल? ह्या मायनस मुळे पुढचे तीनही साइन चेंज होते, म्हणजे मायनस एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 1 अपॉनला एच आहे तसाच आहे. ओके, हा आता बाबा कसा पहिले हा प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा कॅन्सल, नंतर प्लस 3x मायनस 3x झाला कॅन्सल, नंतर मायनस 1 आणि हा प्लस 1 झाला कॅन्सल. काय उरलं ते लिहा.
बरोबर आहे का? हा, आता 2 मिनिटं जर डायरेक्ट मेथड अप्लाय केली तर खालचा याचा अर्थ मिळतो अजून. आणि फर्स्ट प्रिन्सिपल मधलं एवढं एकच टार्गेट असतं. फर्स्ट प्रिन्सिपलचं एकच टार्गेट, एक तर ते कॅन्सल करता येतो का पहा, नाही तर फॉर्म्युला. मग मी तुम्हाला 4 मेथडचं मेन्शन केलं सांग. पहिली मेथड डायरेक्ट ऍप्लिकेबल इथे अरे आहे का नाही. दुसरी रॅशनलायझेशन, रूट यायला लागतात, आलेत का? अरे कॉन्फिडेंटली आलेत का? रॅशनलायझेशन वापरतील का? मग तिसरी याची ती फॅक्टरायझेशन, फॅक्टर्स पाडा. क्वाड्रॅटिक असेल आपण का 2 फॅक्टर पाडतो, इथं एकच कॅन्सल करायचं आहे फक्त आणि इथं फॅक्टर्स पाडतात पा. एच कॉमन निघतो प्रत्येकात. न्यूमरेटर जेवढ्या काही टर्म्स आहे त्या प्रत्येक टर्म मधनं एच कॉमन निघतो. झाले ना? पडले ना 2 फॅक्टर? पडले का? आणि गेला ना यश. आपल्याकडे एकच टार्गेट आहे, तो यश कट करायचं आहे काही होऊ. बरोबर आहे. मग काय उरलं? भावांनो मला एक सांगा, याचा डिनॉमिनेटर मी काहीच दिलं नाही म्हणजे किती? मग तुम्ही याची व्हॅल्यू काउंट फुट करायचा, 1 ला काही प्रॉब्लेम आहे का? मग द्या डायरेक्ट वापरायचं, तिथे डायरेक्ट वापरा. मग आता एफ डॅश डायरेक्टली जर मी एच ची व्हॅल्यू 0 पुट करतो तर लिमिट लायचं नाही. 2x + 0 + 3 म्हणजे असं डेरिव्हेटिव्ह आला. मला सांगा, लिमिटच्या आतापर्यंत आपण 3 मेथड पाहिल्या, तर रॅशनलायझेशन आणि फॅक्टरायझेशन. अडचण वाटते याच्यात काही? अडचण वाटते का? आता राहिली काही वेळेस याची कॉमन निघत नाही, कॉमन निघत नाही, त्यावेळेस वापरावे लागतात फॉर्म्युले. मग प्रश्न हा आहे, तो लिमिटचे किती फॉर्म्युले? त्या लिमिटचे अख्खे 5 फॉर्म्युले. किती फॉर्म्युले? फक्त 5. कोणतं एक्झाम्पल तिथेच ठरवायचं. बरोबर का? हे झालं इथपर्यंत, आन्सर संपलं. आता मला तुम्हाला लिमिटचे फॉर्म्युले द्यायचे, तर पुढच्या एक्झाम्पल पासून आपल्याला लिमिटचे फॉर्म्युले लागणार. पहिला, लिमिट थीटा टेंड्स टू 0 sin theta upon theta is equals to 1. हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे, इथे व्हॅल्यू बिल्यू पुट करायची नसते. पण मला एक डोक्यात ठेवा फक्त, मी इथं मुद्दाम एक्स न वापरता थिटा वापरला, म्हणजे जो अँगल इथं वरती आलाय ना तोच खाली आला पाहिजे आणि त्याचंच लिमिट आलं पाहिजे. तिन्ही सेम असतील तर हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे. याला दुसरा पॅरलल फॉर्म्युला आहे, लिमिट tan थिटा अपॉन थिटा टेंड्स टू 0 इज 1. आणि ट्रिग्नोमेट्रिक लिमिटचे 2च फॉर्म्युले, म्हणजे दुसरा कोणत्याही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा फॉर्म्युला नाही, पण ते कळते फक्त वेर थिटा इज मेजर्ड इन radians ओनली. थिटा कशामध्ये मेजर पाहिजे? फक्त रेडियस मध्ये. डिग्री सिस्टीम मध्ये थिटा चालणार नाही. मला सांगा 2 फॉर्म्युलांमध्ये अडचण? अरे बघा, 2 फॉर्म्युलामध्ये अडचण. ओके, पुढचा ट्रिग्नोमेट्रीचे 2च फॉर्म्युले. आता प्रश्न हा आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शनचे फॉर्म्युले चेक करायचे फक्त आपल्याला.
ओके, पुढचा फॉर्म्युला नंबर 3, लिमिट x टेंड्स टू 0 1 plus kx bracket raised to 1 upon x is equals to e raised to 2. Fourth formula, limit x tends to 0 a raised to x minus 1 upon x is equals to log of a. आणि हे 4 फॉर्म्युले 0 लिमिटचे, म्हणजे बघा थीटा टेंड्स टू 0, थीटा टेंड्स टू 0, x टेंड्स टू 0, x टेंड्स टू 0, टेंड्स टू 0 ला एवढेच फॉर्म्युले. आणि एक फॉर्म्युला राहिला 5वा शिल्लक, की जो 0 टेंड्सचा फॉर्म्युला नाही. 5th फॉर्म्युला, लास्ट फॉर्म्युला, लिमिट x रेज टू n मायनस a रेज टू n अपॉन x मायनस a as x tends to a is equals to n into a raised to n minus 1. हा बरोबर. आणि बाळांनो, हे आहे तुमचे लिमिटचे 5 फॉर्म्युले. यांच्यापेक्षा कोणताही वेगळा फॉर्म्युला वापरायचा नाही. मला सांगा बरं, मी लिमिटचा लॉगचा फॉर्म्युला दिला का रे? एकामध्ये आन्सर लॉग मध्ये येऊ राहिले, पण लिमिट ऑफ लॉग आता काही फॉर्म्युला आहे का आपल्याकडे? नाही. तर लक्षात ठेवा, लिमिटची सुरुवात एल नी होती, तो 3 अक्षरी विचारा. लॉगची सुरुवात तर प्रश्न हा शिल्लक राहतो की लिमिट आणि लॉगचं काय. तर लिमिटचा लॉगवर आणि लॉगचा लिमिटवर कोणताही लिमिट होतो हे डोक्यात ठेवायचं आणि जे फॉर्म्युला करायचं. लिमिट समजून म्हणजे लिमिट समजण्याच्या किती वेळ आहे? 4. पहिली टाइम, दुसरी तिसरी चौथी. एवढं होणे जर तुला कॅश नाही झाला तर काय फॉर्म्युले. आणि फॉर्म्युला किती आले ना? संपलं. अडचण बोला. या 5 सोडून जास्त फॉर्म्युले, भरपूर फॉर्म्युले आहेत. अप्लाइड फॉर्म्युले म्हणजे फॉर एक्झाम्पल सिंपल सांगतो, इथे तुम्ही a च्या ऐवजी e घ्या, e रेज टू x मायनस 1 अपॉन x. आन्सर येईल log of e, आणि log e ची व्हॅल्यू किती असते? झाला 6 फॉर्म्युला. तर मला आता तुम्हाला हा येतोय एक स्टेप वाढवा ना फॉर्म्युला मांडण्यापेक्षा. log of e पुढे 1 लिहा किंवा इथे log वापरतो. त्याची log ऑन बोथ साइड करा. काय होईल? log आधी हा मल्टिप्लाय पॉवर मला खाली येईल, म्हणजे असं म्हणतो log of 1 plus x upon x. आणि याचा आन्सर येणार आहे k into log e म्हणजे k. काही वेळा करता तिथे k ने मल्टिप्लाय करा, k इथे k x इथे k x, म्हणजे याचा आन्सर येतो e. हे काय बनतो? एकच ना, हा फॉर्म्युला आहे तो. जरी तुम्ही k ने मल्टिप्लाय केलं तर परत वर आपण k येणार ना वरती. हे 5 सोडून आपण फॉर्म्युला वापरायचे. हे 5 फॉर्म्युला करायचा प्रयत्न करायचा. प्रत्येकामध्ये वैशिष्ट्य आहे. हे ट्रिग्नोमेट्रीचे 2 फॉर्म्युले. हे तुमचे पॉवर फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शनचे फॉर्म्युले. एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे पहा, इथे बेस मध्ये नंबर आहे, पॉवर मध्ये व्हेरिएबल. इथे 1 पॉवर व्हेरिएबल डायरेक्ट व्हेरिएबल ओळखायचे आहे. आणि हे जे आहे पॉवर फंक्शन, पॉवर फंक्शन मध्ये
बेस मध्ये व्हेरिएबल असतो, पॉवरला नंबर असतो, बरोबर आहे. हा संपलं. नेक्स्ट एक्झाम्पल, लिमिटचे फॉर्म्युला समजले प्रत्येकाला. चांगले नोट करून ठेवा, फ्रंट पेजवर लिहून ठेवा नोटबुकच्या. ओके, आता आपलं पुढचं एक्झाम्पल घ्यायचं. पहिलं एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला. ओके, आता सेकंड एक्झाम्पल घेऊया. प्रिन्सिपल दोन प्रकारचे नोट होतात. तुम्हाला माहिती दिसते, बरोबर आहे. त्याची आणि काही करा कॅन्सल होणार ते पॉलिनॉमियल मध्ये वगैरे ते मुद्दाम तर कॅन्सल होऊ शकतो. त्या ट्रिग्नोमेट्री आली खाली न्यूमेरिकल इथे आलेला एच आणि मध्ये खाली न्यूमेरिकल युनिट नाही म्हणजे कॅन्सल होऊ शकतं का? तुम्ही किती आले सेपरेशन करून बघा, मग जितक्या टर्म जास्त अवघड आहे अवघड म्हणजे याला करणे आला त्या दोन टर्म आणखी सेपरेट म्हणजे आणि बी काढतात साइन आणि आणखी टर्म सेपरेट करतात. टर्म सेपरेट करा करू टर्म कंबाईन करा म्हणजे यांचं मिळून तुम्हाला डायरेक्टली एक मल्टिप्लिकेशन मध्ये भेटणार एकच टर्म मग हा एक सेपरेट करतो. मग हा जर एकच टर्म भेटली पाहिजे तर यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे. आता लिमिट हा करायचं कारण काय असतं तुम्हाला सगळी बेसिक ट्रिग्नोमेट्री करा. डेरिव्हेटिव्ह हा करायचं कारण आहे ट्रिग्नोमेट्री ला तर ट्रिग्नोमेट्री मध्ये एक आहे डॉट डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन साइन करायचं प्रत्येक ठिकाणी फॉर्म्युला हा आपल्याला वापरायचा आहे. वी नो दॅट we know that काय सांगतो काय तुम्हाला माहिती तेव्हा पहिल्याला सी म्हणून आणि याला डी म्हणून कोणता फॉर्म्युला
माहित नाही तुम्हाला मला पण मध्ये बरोबर साइन सी मायनस साइन आणि इथं आहे आपला फॉर्म्युला काय आहे मला तुम्ही काय सांगितलं आठवत आहे का a plus b वरून c minus b चे फॉर्म्युले कसे ठेवायचे सर आवाज क्लिअर नाही येत. ओके इकडे बघा sin a plus b चा फॉर्म्युला येतो तेव्हा c minus b च्या प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये कंपल्सरी असतो बरोबर आहे प्रश्न हा नाही केला की काय होईल आपण काय sin a plus b चा फॉर्म्युला सांगा मला sin a cos b plus cos a आणि त्याचा पहिली टर्म यायची सबट्रॅक्शनचा दुसरी टर्म यायची दुसरी टर्म काय cos a into sin b पण a म्हणजे नाही कोण लाईनचा c plus d upon 2 आणि b म्हणजे कोण लाईनचा c minus d upon 2 आठवला ना फॉर्म्युला बघा मी पाठ केल्यानंतर म्हणजे मी काय वाटतं आपल्याला जो विरोध करतो ना तो यामुळे करतो मला मग तुम्ही रट्टा मास्टर 2 महिने लक्षात ठेवू शकता तिसऱ्या महिन्याला लक्षात मॅथ असं वर्षाचं 1.5 महिन्याचं 2 महिन्याचा कोर्स नाही लाईफ लॉंग होते मॅथसाठी आयुष्य घालावं लागतं असं 2 तारीख मॅथ येत नाही तुम्ही पाडे पाठ केले होते विसरले का पाडे बरोबर आहे विसरून नका रट्टा मारलेल्या गोष्टी विसरतं मॅथमध्ये ट्रिक लक्षात ठेवा किती वगैरे झाला फॉर्म्युला आता सी म्हणजे कोण घेतला C is equal to 2x plus 3x and A is equal to काय येतं याला कोणाला सोडून घ्या एक्झाम्पल मध्ये आणि आपण सगळं ग्राफ मध्ये काढून सांगू म्हणजे sin C म्हणजे काय 3x plus 3x minus sin b म्हणजे काय 3x is equal to 2 into cos of ह्या दोघांची ऍडिशन डायरेक्ट नोट करा 3x plus h plus 3x डायरेक्ट 6x plus 3h upon 2 बरोबर आहे का c plus d upon 2 into sin c minus 3 मला 3x कॅन्सल होईल 3h खूप सारे तुला खूप टेन्शन करतो फक्त प्रॅक्टिकल अडचण मुलावर याच्यामध्ये आणि अडचण रफ वर्क मधला माझा कार्यक्रम संपला आता परत एक्झाम्पल कडे जाऊ therefore f dash of x is equal to limit which tends to 0 वरती हा आहे sin 3x plus 3h minus sin 3x इथे व्हॅल्यू काढली नाही आपण इनपुट करायचं काय किती व्हॅल्यू 2 into cos of
2 into cos of 6x plus 3h upon 2 into sine of 3h upon 2 आणि upon काय असं बोला बरं. आता मला एक सांगा वरती मल्टिप्लिकेशन आणि हा डिवाइड ऍडिशन असेल तर आपण दोघांच्या लाटण्या सारख्या करून देऊ, पण मल्टिप्लिकेशन असेल तर हा तुम्ही कोणा एकाला देऊ शकता ना. मग आता हा इथे दिला इथं x बरोबर आहे, इथं पाहिजे काय का हा x पुढे द्या, इथं फक्त एक असेल तिथे द्या, म्हणजे हे कसं होईल लिमिट just tends to 0 2 into cos of 6x plus 3h upon 2 into sin of 3h upon 2 upon h. चालेल का? आणि बनलं का? तो विचार करायला काय केला त्या टाइममध्ये फक्त x मध्ये बरोबर आहे. ओके, आता फॉर्म्युला आता इथे लिमिट असतं ना म्हणून लक्षात ठेवा लिमिट मॉडर्न मॅथमॅटिक्स मध्ये सगळ्यात सिंपल होतो. तो काय सांगतो लिमिट सेपरेट्स ओव्हर ऍडिशन, लिमिट सेपरेट्स ओव्हर ऍडिशन, लिमिट चाल दिलं सांगतो. लिमिट सेपरेट्स ओव्हर ऍडिशन म्हणजे तुम्ही 100 टक्के ऍडिशन आहे बाहेर लिमिट दिलं तुम्ही ते प्रत्येकाला सेपरेट देऊ. लिमिट सेपरेट्स ओव्हर सबट्रॅक्शन म्हणजे 100 टर्मची सबट्रॅक्शन लिहिली आणि बाहेर लिमिट लिहिली आत प्रत्येकाला वाटून देऊ. लिमिट सेपरेट्स ओव्हर मल्टिप्लिकेशन, लिमिट सेपरेट्स ओव्हर डिव्हिजन म्हणजे याला काय लोड घ्यायची गरज नाही, हा लिमिट प्रत्येकाला देऊ शकतो. आता मला सांगा याची व्हॅल्यू 0 होईल म्हणजे 100 होईल, तुला काय फरक आहे? म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही 12वी ला असताना तुझा पेपर खूप अवघड निघाला तुम्हाला काय फरक पडणार आहे का? तसं याची व्हॅल्यू काही पण करायला तुम्हाला काय फरक पडणार आहे का? मग हे लिमिट इथे जाईल, इथे मात्र फरक पडेल की याच्या आहे का आणि हे इथे लिमिट मल्टिप्लिकेशनला सेपरेट केलं तुला काय फरक पडणार नाही. 2 into limit just tends to 0 cos of 6x plus 3h upon 2 into limit just tends to 0 sin of 3h upon 2 upon h. आता मला सांगा इथे या पहिल्या याच्यामध्ये मला सांगा इथे याची व्हॅल्यू 0 पुट केली डिनॉमिनेटरला काय आन्सर आहे म्हणजे ते एच ला 0 पुट करू शकतो. पहिल्या केसमध्ये बिनधास्त याची व्हॅल्यू काय पुट करून द्या into आता दुसरा मधला पॉइंट पाहूया. दोन मिनिट सेकंड टर्म लिहू नका. मी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला देतो sin थीटा अपॉन थीटा त्याचा अर्थ काय सांगितलं जो sin समोर अँगल आला तोच खाली आला पाहिजे बरोबर आहे. मला सांगा वरती 3h upon 2 आला क्लिअर झालं म्हणजे हे मी असं लिहिलं तर चालेल का sin of 3h upon 2 हा आपणचा h तो हा इथे मला 3h upon 2 करायचं आहे मी या 3 upon 2 ने डिवाइड केलं 3 upon 2 अडचण आणि जर h 0 झाला 3h upon 2 काय होईल टेन्स टू जर h 0 होत असेल तर 3h upon 2 सुद्धा काय होणार आहे 0 होणार आहे म्हणजे मी लिमिट चेंज केलं आणि ते नंबर ऍडजस्ट केलं. अडचण इथे वाटला सिरीजिंग मध्ये as h tends to 0 then 3h upon 2
इज ऑल्सो टेन्स टू 0 मान्य का आणि हा 3/2 चा ऍडजस्ट केला फक्त नामा दुरावले 3/2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं मान्य आहे का केलं वर जो अँगल आला तोच खाली आला पाहिजे खाली काय आला होता फक्त 3/2 नव्हता ऍडजस्ट केला आणि जर h 0 झाला h अपॉन 2 सुद्धा काय होणार आहे 0 होणार आणि आता इथे मात्र बरोबर का जर तुम्ही याला थीटा म्हटले लिमिट थीटा टेंड्स टू 0 sin थीटा अपॉन थीटा काय फॉर्म्युला आहे 1 2 into cos of 6x upon 2 बरोबर का into हा झाला 1 हा सगळा विचार बरोबर तो into 3/2 केलं काय ना कोणता फॉर्म्युला वापरला तो फॉर्म्युला बरोबर आहे ओके आता मला नोंद आवडला 2 1 2 2 3 म्हणजे इथे काय आहे 2 into cos of 3 into हा किती उरला 2 ला 2 आणि तो अँगल मध्ये नाही 3/2 तो नंबर आहे 2 ला 2 कॅन्सल आणि पुढे घ्या जर या डॅश ऑफ x ची व्हॅल्यू काय 3 into cos of किंवा 4 ओके झालं एक्झाम्पल आता सांगतो मला हेच आन्सर सेकंड डेफिनेशन फर्स्ट प्रिन्सिपल जो आहे ना की डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी लॉग करू सिंपल जर सांगतो आपण साइन चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे तर फॉर्म्युला असेल काय साइन चा डेरिव्हेटिव्ह असतो cos पहा बरं आता सिंपल मग sin x चा डेरिव्हेटिव्ह जर cos असेल तर sin 3x चा डेरिव्हेटिव्ह काय होईल cos 3 बरोबर आहे हा तुम्ही डेरिव्हेटिव्ह फक्त कोणता घ्यायचा म्हणजे फंक्शन मध्ये फंक्शन आहे मग आत मध्ये परत 3x चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल इनटू 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 into x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 3 into 1 काय होईल 3 cos 3x मग लक्षात ठेवा किंवा तुम्हाला असे डेरिव्हेटिव्ह काढायचे असले नाही नो फर्स्ट प्रिन्सिपल डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायचे असतात युजिंग फॉर्म्युला आता फक्त आजचं एक काम सांगतो फर्स्ट प्रिन्सिपल च्या आपल्याला 3 एक्झाम्पल आहेत टोटल 2 आन्सर फक्त एक करा ह्याच क्वेश्चन मधला एक्झाम्पल नंबर 3 सर दोन यातलं सी डी दोन सॉल्व करा सी आणि डी ओके मग आपण डायरेक्ट पुढच्या लेक्चरला
फॉर्म्युले घेऊ आणि डायरेक्टली 4 थेरम मध्ये म्हणजे दोन तुमचे यावर सगळं स्टेटमेंट आहे पण प्रूफ नाही पण मग 2 थेरम मध्ये ना 2.1 एक्झाम आहे डेरिव्हेटिव्हचा 4 मार्कचा एक थेरम एक्झामला घेतली किंवा 4 मार्क 2 थेरम घेऊ फॉर्म्युले घेऊ आणि डायरेक्ट लास्ट एक्सरसाइज